सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून पारपुली हे फुलपाखरांचे गाव म्हणून शासकीय स्तरावर घोषित करून त्याद्वारे पर्यटनाच्या विविध योजना पारपुली गावात राबवून विविध स्थानिकांना रोजगाराचे साधने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून यावर्षी तिसऱ्या फुलपाखरू महोत्सवाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज करण्यात आले। उपस्थित मान्यवरांचे स्वागत देवसू माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करत केले। फुलपाखरू ट्रेलच्या स्वागत कमान तसेच 2 अद्ययावत ट्री हाऊस यांचे उद्घाटन झाले। यावेळी व्यासपीठावर उपस्थित आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या भाषणात सिंधुरत्न योजनेचे पुन्हा पुनरुज्जीवन करून अजून चांगल्या पद्धतीने पर्यटन सुविधा आंबोली व पारपोली या परिसरात राबवण्यात येतील असे सांगितले। तर पालकमंत्री नितेश राणे यांनी आजूबाजूच्या गावातील ग्रामपंचायतींना देखील अशा पद्धतीने पर्यटनाच्या दृष्टीने नवनवीन उपक्रम तपशिलावर शासकीय स्तरावर सादर करावेत व त्यासाठी लागणारा निधी आपण कुठल्याही परिस्थितीत कमी पडू देणार नाही याची ग्वाही देखील दिली। यावेळी व्यासपीठावर उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, वन विभागाचे अधिकारी तसेच जिल्हा बँक संचालक महेश सारंग, जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य गुलाबराव गावडे, पारपोली सरपंच लक्ष्मण नाईक, उपसरपंच संदेश गुरव उपस्थित होते। त्रिविक्रम सावंत, कोकण लाईव्ह ब्रेकिंग, पारपोली सावंतवाडी। इथे जसं फुलपाखरू महोत्सव असेल, ट्री हाऊस असेल, तसंच माझ्या वैभववाडीमध्ये त्यांच्या सिंधू रत्न योजना अंतर्गत महाराष्ट्रातला सर्वात पहिलं काचेचं पूल हे सिंधू रत्न योजनेच्याच माध्यमातून त्यांनी आम्हाला बांधून दिलेला आहे। म्हणजे एका योजनेचा अतिशय उत्तम फायदा कसा करावा आणि त्याच्या माध्यमातून जिल्ह्याच्या पर्यटनाला कसा प्रोत्साहन द्यावं याचं उत्तम उदाहरण आमच्या आदरणीय दीपक केसरकरजींनी महाराष्ट्रासमोर ठेवलेलं आहे। त्या सिंधू रत्न योजनेला परत एकदा चालू कसं करता येईल, एक्सटेन्शन कसं देता येईल, हे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी निश्चित पद्धतीने त्याच्या मागे ताकद उभी करेन, हा विश्वास तुम्हाला त्या निमित्ताने देतो। पण तोपर्यंत जे जे लाभार्थी आहेत, जे जे प्रकल्प आहेत, निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घ्यायचा असला तरी तोपर्यंत ज्या काही संकल्पना, जे काही प्रकल्प निधी अभावी कुठल्याही विषय थांबले असतील तर मी विश्वास देतो ती सगळी निधी आपण डीपीडीसीच्या माध्यमातून, जिल्हा नियोजनच्या माध्यमातून देण्याचा शब्द मी आज आपल्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला देतो। कुठलाही प्रकल्प थांबणार नाही, कोणालाही लाभ देण्यापासून आम्ही वंचित ठेवणार नाही, एवढं महायुती सरकारच्या प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला ह्या निमित्ताने विश्वास देतो। 600-700 लोक या फुलपाखरू प्रकल्पाला ह्या 2 ते 3 दिवसामध्ये येतात। त्याच्यामध्ये म्हणजे बाहेरगावचे पण पर्यटक असतात आणि म्हणून या फुलपाखरू प्रकल्पाच्या माध्यमातून आपण या ग्रामीण भागाच्या विकासाला कसे चालना देऊ शकतो यासाठी सरपंच, उपसरपंच आणि सगळ्या या पंचक्रोशीतल्या लोकांनी याच्याबद्दल विचार करायला पाहिजे आणि नियोजन करायला। नुसतं शासन हे प्रकल्प करतंय, आपण होमस्टे सारखा चांगला प्रयत्न केलेला, त्यालाही तुम्हाला काय शासन म्हणून मदत लागली असेल तर तुम्ही केसरकर साहेब असतील, मला तुम्ही आवर्जून कळवा की बाबा ग्रामीण भागामध्ये आम्हाला अजून होमस्टे बांधायचे आहेत, अजून इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचंय, शासन म्हणून आम्हाला या गोष्टी तुम्ही उपलब्ध करून द्या। मी तुम्हाला विश्वास देतो शासनाच्या माध्यमातून जी मदत, जी निधी लागत असेल ती तुम्हाला इथे देण्यात येईल, हाही विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने विश्वास देतो। शेवटी हे प्रकल्प इथे आल्यानंतर इथे पायाभूत सुविधाचे पण काही म्हणजे टॉयलेट असेल, विविध गोष्टी उभ्या राहायला पाहिजे। आता एवढे लोक जेव्हा ह्या भागात येणार तेव्हा त्यांना अन्य अगर आपण सुविधा दिल्या नाही तर इथे मग आजूबाजूला त्याचा दुष्परिणाम पण आपल्याला दिसायला लागतील। आता आम्ही काचेचं पूल त्या वैभववाडीमध्ये सिंधुरत्नाच्या माध्यमातून केसरकरजीने आम्हाला दिलं, पण आता तिथे ई टॉयलेटची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागलेली। म्हणून अशाही बाबतीचा विचार मला वाटतं जेव्हा आपण एक चांगला प्रकल्प इथे उभा करतो तेव्हा त्याला लागणाऱ्या ज्या ज्या पायाभूत सुविधा असतील, ज्या ज्या मूलभूत गरजा असतील त्याही आपण कशा उपलब्ध करून देऊ शकतो त्याहीसाठी आपण आमच्या संपर्कात राहिलंच पाहिजे। शेवटी केसरकर साहेबांकडे आम्ही तुम्हाला विश्वास देतो, तुम्ही बोलेल त्या संकल्पनेला ताकद आणि निधी देण्याची जबाबदारी ही आमची असणार, काही मागे पुढे बघणार नाही। फक्त तुम्हीही ह्या आलेली संधीचं सोनं तुम्ही करावं एवढं आवर्जून ह्या निमित्ताने मी तुम्हाला सांगेन। एक चांगल्या कार्यक्रमाला
सिंधुरत्नेच्या निमित्ताने मला यायची संधी मिळाली. आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने जमा झालात. पण आपण परत एकदा ग्रामपंचायत असो, सगळ्यात ज्यांनी मेहनत केली, आवर्जून उल्लेख ज्यांनी या प्रकल्पासाठी आपली प्रायव्हेट जमीन दिली आहे ना, त्यांना मनापासून मी त्यांचं अभिनंदन करेन. एकदा होऊन दे टाळ्या. आपल्या इकडे पायवाटासाठी पण अर्धा इंच कोण देत नाही, यांनी प्रकल्पासाठी जमीन दिलेली आहे म्हणून खऱ्या अर्थाने त्यांचं अभिनंदन, ते कुठेतरी होते ते खऱ्या अर्थाने अभिनंदन मी त्यांचं. आणि त्याच्यामुळे त्याचं सुद्धा पुनर्जीवन या निमित्ताने होत आहे. आणि जे लोक ट्रेकिंगसाठी इथं येतात त्यांना इथून थेट आंबोलीच्या धबधब्यापर्यंत जाण्याची सुविधा आहे. किंवा जे लोक आंबोलीच्या धबधब्यावरून पारपोली गावामध्ये येण्याचे जो पाऊल वाट आहे त्यांनी येतात, त्यांना पुन्हा आंबोलीला सोडण्याची व्यवस्था ही फॉरेस्ट डिपार्टमेंटने केलेली आहे. निश्चितपणे माझी खात्री आहे की या ट्री हाऊसेसमुळे पारपोलीचा जे आकर्षण आहे ते अधिक वाढेल. परंतु त्याच्याचबरोबर गावातल्या लोकांनी जी चांगली अशी निवास न्याहारी योजना केलेली आहे त्याचीसुद्धा कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मी DFOंकडे चौकशी केली त्यावेळेला कळलं की अधिक काही निवास न्याहारी योजनेच्या संदर्भात आपल्या गावात करण्याची गरज आहे. त्यावेळेला आमच्या कार्यक्रमाचं अजून आम्हाला सिंधुरत्न योजनेला मुदतवाढ मिळालेली नाही. ती मुदतवाढ मिळाल्यानंतर आपण ज्या काही किरकोळ मागण्या केलेल्या आहेत या गावासाठी त्या निश्चितपणे पुऱ्या केल्या जातील. आणि ही संपूर्ण